दापोली से बड़ी खबर, यदि पुल तोड़ने से पहले लोक निर्माण विभाग द्वारा उचित कदम नहीं उठाए तो जोरदार आंदोलन किया जाएगा। जी हाँ, बता दें आपको, उद्धव बाला साहेब ठाकरे पार्टी के दापोली तालुका प्रमुख ने चेतावनी दी है। अगर दापोली खेड़ रोड पर कलकई कोंड में मस्जिद के पास पुल को ध्वस्त करने का प्रयास नहीं किया गया तो हम कड़ा विरोध प्रदर्शन शुरू कर देंगे। 16 अप्रैल को सार्वजनिक निर्माण विभाग के द्वारा यहां सड़क को डाइवर्ट करने के बारे में एक नोटिस बोर्ड लगाया गया है और महावितरण के अधिकारियों ने इस पुल के पास महावितरण के बिजली के तारों का निरीक्षण किया। इसके बाद उद्धव बाबा साहेब ठाकरे पार्टी के तालुक प्रमुख श्री ऋषिकेश गुर्जर, शहर मुख्य निगम संदीप चौहान, युवा कार्यकर्ता साई मोरे, प्रदीप गमरे सहित अन्य कार्यकर्ताओं ने संबंधित स्थानों का निरीक्षण किया और दोपाली तहसीलदार और दोपाली पुलिस से बातचीत की। इस मौके पर प्रेस से बात करते हुए गुर्जर ने कहा कि दापोली खेड़ सड़क का काम ढंग से चल रहा है, उसे देखते हुए कोई गारंटी नहीं दे सकता कि पुल का काम अगले 2 महीने में पूरा हो जाएगा। पुल के दूसरी ओर एक बड़ा शहरी क्षेत्र और एक कॉलेज है। अगर इस पुल के काम के दौरान भारी बारिश हुई तो यहाँ हादसे हो सकते हैं। इस तरह एसटी और अन्य परिवहन के लिए प्रशासन ने जो रूट दिया है, इसके मुताबिक तालासुरे, नरगोली, कुंभवे, वकवली, पुरस के लोगों को यात्रा में काफी दिक्कतों का सामना करना पड़ेगा। उन्होंने कहा कि देखा जा सकता है कि अधिकारियों को लोगों की समस्याओं से कोई लेना देना नहीं है और अगर संबंधित लोगों ने इस संबंध में उचित कार्रवाई नहीं की तो वे जोरदार आंदोलन करने को बाध्य होंगे और प्रशासन इस बार परिणाम भुगतने को बाध्य होगा। दापोली खेड मुख्य मार्गावरील कोंडावरती जाताना जो मशिदीजवळ जो पूल लागतो, जो दापोली शहरातल्या 2 भागांना जोडणारा पूल आहे, तो बीएनसी कडून नूतन पूल बांधण्यासाठी त्याचं तोडण्याचं काम आता हाती घेण्यात आलेलं आहे। आम्ही याआधी देखील बीएनसीला त्या ठेकेदाराला या ठिकाणी सूचना दिली की ऐन पावसाळ्याच्या तोंडावरती तो पूल तोडून दापोलीतल्या जनतेला नाहक त्रास देण्याचा प्रयत्न बीएनसीच्या माध्यमातून करण्यात येतोय। हा पूल, या पुलावरून शालेय विद्यार्थी असतील, दापोली शहरातले अनेक लोक या ठिकाणी दररोज ये जा करत असतात, परंतु कुठल्याही लोकांचा, जनतेचा, दापोलीकरांना विश्वासात न घेता, त्यांचा विचार न करता बीएनसी आणि ठेकेदार या दोघांनी या ठिकाणी स्वतःच्या मर्जीनुसार ऐन पावसाच्या तोंडावरती हे काम करण्याचं नियोजन केलेलं आहे। त्या पद्धतीने त्यांनी आज हा रस्ता बंद करण्याचा फलक देखील या ठिकाणी लावलेला आहे। आम्ही दापोलीकर जनतेच्या माध्यमातून या गोष्टीचा निषेध करतो आणि या वेळेला देखील जर अशा पद्धतीनं जर ऐन पावसाच्या वेळेला जर हा पूल तोडणार असतील आणि जर दापोलीकरांची गैरसोय होणार असेल, कारण हा जो ठेकेदार आहे त्यांनी खेड दापोली रस्त्यावरती जे कामं घेतली ती देखील आज अर्धवट ठेवलेली आहेत, निकृष्ट दर्जाची कामं केलेली आहेत आणि हा पूल तोडून देखील तो आता हा पूल पुढे 3-4 महिने या ठिकाणी तो करणार आणि लोकांना या 4 महिने या ठिकाणी या लोकांना नाहक ऐन पावसाळ्यामध्ये या ठिकाणी त्रास होणार आहे। या काही वर्षांपूर्वी या ठिकाणी त्या पुलाच्या तिकडे पाण्याच्या प्रवाहामध्ये मुली देखील वाहून जाण्याचा प्रकार या ठिकाणी झालेला। आता ह्याच देखील जर ऐन पावसाच्या तोंडावरती हा पूल तोडून त्या ठिकाणी जर अपघात घडला तर संपूर्ण याला जबाबदार प्रशासन, बीएनसी आणि ठेकेदार असेल। दापोलीकर रस्त्यावरती उतरतील, परंतु ठेकेदारांनी त्वरित हे काम थांबवावं आणि पाऊस संपल्यानंतर हे काम सुरू करावं आणि दापोलीकरांना सहकार्यावं, अन्यथा त्याला दापोलीच्या रोषाला या ठिकाणी सामोरं जावं लागेल। आम्ही 100% दापोलीकरांच्या पाठीशी उभे असू आणि तीव्र निषेध करू। येणाऱ्या गाड्यांना, ट्रान्सपोर्टच्या गाड्यांना, वाहतुकीला अनेक त्रास या ठिकाणी होणार आहेत। एसटीचा मार्ग जो त्यांनी दिलाय तो पुरुष पालघर मार्गे या ठिकाणी दिलेला आहे। 20 रुपयाचा त्या ठिकाणी एसटीच्या तिकिटामध्ये तिकीट वाढते, अनेक लोकांना त्रास होणार आहे। पालघर रोडची अवस्था काय आहे, त्या ठिकाणी खेड रोडची अवस्था काय, दापोलीला जोडणारे रस्ते हे दोन्ही रस्त्यांची बिकट अवस्था बीएनसीने करून ठेवली आणि अशातच पुन्हा दापोली शहरात पूल पाडून या ठिकाणी दापोलीमध्ये वाहतुकीचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्रास, दापोलीच्या जनतेला त्रास, कोंडावरती राहणाऱ्या या ठिकाणी या परिसरात शहरातल्या राहणाऱ्या लोकांना त्रास होणार आहे। शालेय मुलांना ऐन पावसात अतिवृष्टी दापोलीमध्ये होते आणि तरी देखील बीएनसी या ठिकाणी दादागिरी करत असेल तर जोरदार विरोध केला जाईल। प्रशासनाने वेळेत लक्ष घालून हे काम थांबवावं आणि पावसानंतर करावं, अन्यथा तीव्र आंदोलन या ठिकाणी दापोलीच्या जनतेला घेऊन करण्यात येईल।